व्हीलर्स अलाउड नाही आहे, कारण गरमी इतकी आहे आणि लोक AC शिवाय फिरू शकत नाही. त्यामुळे टू व्हीलर्स अलाउड आहे. टू व्हीलर तुम्हाला दिसतील, एक आहे फूडसाठी आणि डिलिव्हरी, त्यासाठी फक्त टू व्हीलर्स इथं अवेलेबल आहेत. त्यानंतर आम्ही गेलो एका बीचवर आणि बीचला लागूनच एक सुंदर असं 7 स्टार हॉटेल होतं. अप्रतिम हॉटेल, अप्रतिम, म्हणजे त्याचं इंटिरियर काहीतरी वेगळंच होतं. आणि दुबईमध्ये तुम्हाला अशा बिल्डिंग्स पाहायला मिळतील की वाव. आणि इथं एका विस्कीची प्राइस इंडियन करन्सी 27 lakhs. ओ माय गॉड. आणि त्याच्यानंतर थोडासा बीच एक्सप्लोर केला, मस्त रील्स बनवल्या. इंस्टाग्रामवर तुम्ही आमच्या रील्स पाहिल्याच असतील, तर नसतील पाहिल्या तरी तुम्ही जाऊन पाहू शकता. अरबीज 178 हे माझं इन्स्टा हँडल आहे. अतिशय सुंदर बीच होता, इतका क्लीन आणि सगळे झालं. तर आता आम्ही चाललो आहोत मोनोरेलमध्ये, मोनोरेलची राईड करण्यासाठी. बस आम्ही लावली इथे, ही बस आहे. आणि आता मोनोरेलमध्ये बसल्यावर मी व्हिडिओ बनवते, तुम्ही बघा मोनोरेल. प्रचंड गर्दी, सगळेजण मोनोरेल सोबत. आणि आमचे गाईड आम्हाला पाम जुमेराबद्दल थोडी इन्स्ट्रक्शन्स देत. पाम जुमेरा आयलंडवर आम्ही मोनोरेलने ॲक्च्युली जाणार आहोत. अत्यंत सुंदर आहे. पाम ट्रीज जे आहे ना त्याच्या शेपमध्ये बनवलं आहे. आणि आमचे जे गाईड आहेत ते आम्हाला इन्स्ट्रक्शन देतात, म्हणजे कसं आहे, कसं बनवलं आहे. तर लेट्स सी. तर सगळे निघालेत. फायनली आमचं एंट्री झाली आहे मोनोरेल. सगळ्यात पहिले ताई. आता आमची मोनोरेल से हाय. हॅलो हॅलो. शी इज फ्रॉम चायना. स्माइल करा. हे सगळे प्रायव्हेट विलाज आहेत आणि लिटरली घरासमोर सुंदर असा बीच टाईप केले त्यांनी. नदीसारखं आहे, लेक आहे, पण अतिशय सुंदर आहे. सगळे प्रायव्हेट विला आहे. हे आहे अटलांटिक्स, जिथे आम्ही आता जाणार आहोत. अतिशय सुंदर आणि क्लीन बीच आहे, खूपच भारी. अप्रतिम. हे वॉटर पार्क आहे, खूप मस्त आहे. आणि इथे आम्ही जाणार आहे. एक मिनी मॉल असल्यासारखाच आहे. ॲक्वेरियम आहे आतमध्ये, सगळे फिश आहेत. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. म्हणजे आपल्या इथले जे मोठे मोठे मॉल आहेत त्या टाईपमध्येच आहे. सगळं आहे आतमध्ये. मॉल आहे, वॉटर पार्क आहे. तुम्ही इथं स्टे पण करू शकता. एका रूमचा एका दिवसाचा चार्ज इंडियन करन्सीप्रमाणे 10,000 आहे. किती सुंदर बनवलंय. किती सुंदर. सगळे फिश आहेत, मस्तच. इंटिरियर तर एकदम क्लास आहे. हे आहे ॲक्वेरियम. माणसाने एकदा तरी दुबईला यावंच नाही आयुष्यात. हो ना. दोघं कसले रमलेत. शिव. आणि ही असती मासे बघण्याची पद्धत, योग्य पद्धत. बोलेला मी इकडे दुबईला गेलो होतो. शिव झोपला बाळ. फिश बघितला. फिश कुठे.
खातो का कुठे तू? फिश आहे? फिश खातो? फिश कुठे? फिशला बोलव. ये मन फिश. आणि या ठिकाणी थोडंसं रील्स बनवायचं काम सुरू होतं. इतके सुंदर ते मासे आणि हा तर सारखा येत होता काचेसमोर. खूप मला आवडला होता आणि असं वाटत होतं की तो स्माईल करतोय त्यातून. इतका सुंदर मासा होता तो. दुबईचा कोण? दुबई छोटा शेख. इधर भी है ना ये हाँ अभी इनका जाना है. हे इनका भी करतो. इधर खड़ा हो जाए. इधर खड़ा हो जाओ. चलो घड़ी घड़ी. दुबई दुबई ये कौन? दुबई का पीएम. दुबई इधर आ जाओ. दुबई. ये चंपल निकाल दो. ये चंपल शंभू है. शिव किधर है? शंभू. और हर हर महादेव किधर है? हर हर महादेव. शंभू शिव हो गया. शंभू हो गया. हर हर महादेव किधर? त्यानंतर आम्ही गेलो दुबई फ्रेम बघण्यासाठी. बऱ्याच जणांना वाटतं की दुबई फ्रेम ही पूर्ण गोल्ड प्लेटेड आहे, तर नाही. पत्रा आहे आणि त्याला थोडंसं गोल्ड कलरचं पाणी दिलंय, बाकी गोल्ड प्लेटेड नाही. आणि दुबई फ्रेमला एंट्री करताना खाली हे त्यांनी स्वतःचं असं, म्हणजे त्यांची आधीची परिस्थिती कशी होती, आधीचं त्यांचं कल्चर कसं होतं, त्यांची भांडी, त्यांचे स्पाइसेस आणि पूर्वीची लोक कशी राहत होती आणि दुबईने कशी कशी प्रगती करत इथपर्यंत पोहोचलेत हे सगळं पिक्चराइज केलं होतं आणि अतिशय सुंदर. त्यानंतर दुबई फ्रेममध्ये टॉपला जाण्यासाठी ही लिफ्ट होती आणि मग आम्ही या लिफ्ट थ्रू टॉपमध्ये. तर ही आहे दुबई फ्रेम आणि आता ह्याच्यावरून चालायचं. दुबई मॉल सगळ्यात मोठा मॉल चालायचंय. तर आता आम्ही चाललो आहोत फाउंटन शो पाहण्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा फाउंटन शो आणि मग त्याच्यानंतर बुर्ज खलिफा. आणि आम्ही बुर्ज खलिफाला पोहोचलो तर गेल्या गेल्या इतका सुंदर तिथे म्युझिक चालू होतं आणि वेगवेगळे प्रिंट त्याच्यावर येत होते, बटरफ्लाय. आणि त्याच्यानंतर झाला फाउंटन शो. फाउंटन शो 5 मिनिटाचा होता, छान होता, गोड होता. असा काही खूप वाव असं म्हणता येणार नाही, पण छान होता. 5 मिनिटापुरता तो छान होता आणि म्युझिक पण त्याचं अतिशय सुंदर होतं. आणि फाउंटन शो झाल्यानंतर आम्ही गेलो बुर्ज खलिफासाठी. इतकी भयंकर लाईन तुम्ही बघू शकता, इतका क्राऊड होता. लिटरली आम्ही 1 तास लाईनमध्येच थांबलेलो. त्याच्यामुळे थोडंसं रील बनवत, थोडेसे व्हिडिओज बनवत आम्ही ती राईड कशी तरी कंप्लीट केली आणि पोचलो लिफ्टमध्ये. लिफ्टमध्ये 124व्या माळ्यावर आम्ही जाणार होतो. त्याच्यामुळे लिफ्टमध्ये हा व्ह्यू जो आहे दाखवत आहे मी तुम्हाला, तो सगळा लिफ्टमधला आहे. हे काही कुठलं बाहेरचं नाही आहे. लिफ्टमध्ये घुसल्यानंतर तुम्हाला हे सगळे पिक्चर्स किंवा काहीतरी आहे तुमचं थोडंसं माइंड डायव्हर्ट करण्यासाठी, कारण फास्ट लिफ्ट आहे ना की त्याच्याने सगळेच व्हिडिओ करण्यामध्ये व्यस्त होते बरेच जण. खूप भारी वाटलं लिफ्टमध्ये ॲक्च्युली. कधी 124वा माळा कधी आला हे आम्हाला खरंच जाणवलं नाही, इतकी फास्ट लिफ्ट होती. फायनली आम्ही दुबईच्या 124व्या जबरदस्त होता. व्ह्यू हा दिवसाचा पण छान दिसतो आणि रात्रीचा पण छान दिसतो. त्याच्यानंतर आम्ही काढले काही फोटोज आणि अशा प्रकारे आमचा डे 2 संपला.
आणि ज्या ठिकाणी आम्ही डे 2ला गेलो त्या ठिकाणचे मी काही फोटोज शेअर केलेले आहेत. आणि जर तुम्हाला काही छान छान रील्स बघायचे असेल तर माझ्या इंस्टाग्रामवर arviz178 वर नक्की पहा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या रील्स कशा वाटल्या ते सुद्धा तुम्ही कमेंट करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.